मित्रांनो, सध्या 2026मध्ये मेष, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती चालू आहे. त्यात मेष राशीला साडेसातीचा पहिला टप्पा चालू आहे. मीन राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे आणि कुंभ राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा म्हणजे उतरती साडेसाती चालू आहे. तर दुसरीकडे धनु आणि सिंह राशीला शनिदेवांची ढैया सुरू आहे. हा नेमका शनिदेवाच्या साडेसातीचा विळखा आहे की चक्रव्यूह आहे की परिवर्तनाची संधी आहे? मेष, कुंभ आणि मीन राशीसाठी येणारा काळ कसा असेल? तसेच धनु आणि सिंह राशीला या काळात कोणत्या अडचणी, समस्या, संकटे येतील आणि कोणते महत्त्वाचे बदल त्यांच्या आयुष्यात होणार आहेत? चला पुढे जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाचा प्रभाव माणसाच्या जीवनावर नेहमीच खूप खोलवर पडत असतो. सध्याच्या गोचरनुसार शनिदेव मीन राशीत आहेत आणि ते तिथेच मीन राशीत 3 जून 2027 पर्यंत असणार आहे आणि त्यापुढील काळात शनिदेव मेष राशीत प्रवेश करतील. सध्याच्या शनीच्या गोचर अवस्थेमुळे म्हणजेच शनी मीन राशीत असल्यामुळे मेष, कुंभ आणि मीन या 3 राशींना साडेसाती चालू आहे. तर दुसरीकडे सिंह राशीला आणि धनु राशीला शनीची ढैयाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढे मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशीसाठी येणारा काळ काय घेऊन येत आहे हे आधी बघूया. त्यानंतर बघूया धनु आणि सिंह राशीचे पुढचे दिवस त्यांना कसे जातील. मित्रांनो, सर्वात प्रथम मेष राशीपासून सुरुवात करूया. मेष राशीला साडेसातीचा पहिला टप्पा 19 मार्च 2025 रोजी सुरू झालेला आहे. मेष राशीसाठी ही फक्त साडेसातीची सुरुवात आहे. हा काळ तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारा ठरेल. या काळात झोप न येणे, मानसिक त्रास होणे, आरोग्य खराब होणे, तसेच पैशाची चणचण भासणे, ओव्हर थिंकिंग करणे, कन्फ्युजन होणे, निर्णय घेता न येणे, एकटे वाटणे, लोकांचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल. मेष राशीच्या लोकांनी गुंतवणूक करताना मोठी जोखीम घेऊ नये. हातात दुसरी नोकरी आल्याशिवाय पहिली नोकरी सोडू नये. फसवणुकीची शक्यता आहे, त्यामुळे नेहमी सावधान राहा. सरकारी कर्मचाऱ्यांनी तर भ्रष्टाचारापासून लांबच राहावं, नाहीतर न्यायालयीन कटकटी मागे लागू शकतात. एवढेच नाही तर तुमच्या नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. मात्र 2026 नंतर ऑनलाईन माध्यमातून एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता दिसून येत आहे. महत्त्वाचं म्हणजे मे ते जून महिन्यापर्यंत छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्वतःची विशेष काळजी घ्या. जुलै 2026 पर्यंत त्रास जास्त जाणवेल. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून मनावरचा त्रास कमी होईल. आता वळूया कुंभ राशीकडे. सध्या कुंभ राशीच्या लोकांना साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे, म्हणजे उतरती साडेसातीचा काळ. मार्च 2025 पासून सुरू झालेल्या या साडेसातीचा तिसरा टप्पा आता 3 जून 2027ला संपणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी अशी की तुमचा कठीण काळ आता संपणार आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये जे काही दुःख, संकटे, समस्या, अडथळे तुम्ही सहन केले आहेत, आता त्या सर्व निगेटिव्ह स्थितीतून बाहेर येण्याची वेळ आली आहे. तुमचा मानसिक त्रास कमी होईल. तुमच्या आयुष्यात स्थिरता हळूहळू यायला सुरुवात होईल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. जुन्या अडकलेल्या गुंतवणुकीतून अनपेक्षित परतावा मिळेल. नवीन घर, गाडी घेण्याची स्वप्ने देखील पूर्ण होऊ शकतात. ज्यांचा विवाह अडकून पडला आहे त्यांचे विवाह होण्याचे योग आहेत. तसेच बिघडलेली नातेसंबंध सुधारतील. जुनी ओळख असलेली व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकते. परंतु येणाऱ्या काळात ऑगस्ट 2026 पर्यंत इगो कंट्रोल करा, हे तुमच्या हिताचे ठरेल. शनीला मेहनत करणारे लोक, प्रामाणिक असणारे लोक खूप आवडतात. त्यामुळे मेहनत करणे सोडू नका. प्रामाणिक राहा आणि आळस करू नका. शिस्त ठेवा स्वतःमध्ये. तुमची अडलेली कामे पुढे येणाऱ्या काळात पूर्ण होतील. ऑगस्ट 2026 नंतर तुमच्या आयुष्यात परिस्थिती कमालीची सुधारणार आहे आणि जून 2027मध्ये साडेसाती संपल्यावर मोठे सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. आता वळूया पुढच्या राशीकडे, जी आहे मीन राशी. सध्या मीन राशीच्या लोकांना साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे. त्यामुळे हा काळ थोडासा कठीण नक्की आहे, परंतु येथे तुमच्या धैर्यशक्तीची, चिकाटीची परीक्षा शनिदेव घेतील. अनेक संकटे तुमच्यासमोर येतील, पण जर तुम्ही न घाबरता, न डगमगता लढत राहिलात तर हा काळ पटकन संपून तुम्ही त्यातून सुखरूप बाहेर याल. 29 मार्च 2025 पासून सुरू झालेल्या साडेसातीचा टप्पा 3 जून 2027ला संपेल. मीन राशीच्या लोकांना या काळात विश्वासघात करणारी लोकं मिळतील, त्यामुळे सावध राहा. तुम्हाला एकटं असल्याचं फिलिंग येईल. लोकांपासून तुम्हाला दूर राहावंसं वाटेल. कुणीच तुम्हाला समजून घेत नाही असं वाटेल. अनेक नाती तुटतील किंवा नात्यांमध्ये ट्रस्ट इश्यू राहील. दुरावा येईल. तुम्हाला लोक कोणाचेही नसतात हा अनुभव येईल. तुमच्या जवळचेच लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतील असेही अनुभव येऊ शकतात. पण लक्षात ठेवा, या काळात जे लोक संबंध तोडून किंवा सोडून तुम्हाला जात आहेत ते तुमच्या हितासाठीच आहे. आर्थिक व्यवहार इमोशनल होऊन कधीही करू नका.
कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना सावध राहा. ऑक्टोबर 2026 नंतर करिअरमध्ये सकारात्मक वळण येऊ शकते. आरोग्यासाठी सांगायचं झालं तर रात्रीचे प्रवास शक्यतो टाळा. जास्त पाण्याजवळ जाऊ नका. खूप इमोशनल होऊन डिसिजन घेऊ नका आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. काही लोकांना डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग, भीती वाटणे, रात्री झोप न येणे असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे रोज हनुमान चालीसा वाचा, मेडिटेशन करा, बजरंग बाण वाचा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. लवकर डॉक्टरचा सल्ला घ्या आणि चांगला आहार घ्या. व्यायाम करा. आता बोलूया सिंह आणि धनु राशीबद्दल. सध्या या 2 राशींना शनीची ढैया चालू आहे. यामुळे त्यांना त्यांच्या कामात अडथळे येतील. मानसिक त्रास होऊ शकतो. प्रकारचे संघर्ष त्यांच्या जीवनात येतील. घरात छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतील. नातेसंबंधात कटुता येऊ शकते. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. पैसे खर्च होतील. धावपळ सुरू राहील. शांततेचा अभाव जाणवेल. केलेल्या कामाचा मोबदला उशिरा मिळेल. अनेक प्रकारे कष्ट करावे लागतील. नोकरीत बदल होऊ शकतात. निराशता येऊ शकते. परंतु हा काळ लवकरच संपेल. त्यामुळे कष्ट करण्याची ताकद ठेवा. धैर्य ठेवा. प्रामाणिक राहा. सत्याच्या मार्गाने चला. तब्येतीकडे लक्ष द्या. होणारे बदल ॲक्सेप्ट करा. तुम्हाला शिस्तीने वागावे लागेल. कामाचा कंटाळा करू नका. या संकटातून, दुःखातून कमी कष्ट मिळावे म्हणून बजरंग बाण, हनुमान चालीसा वाचा. मित्रांनो, सिंह आणि धनु राशीची शनीची ढैया 29 मार्च 2025 रोजी सुरू झाली आहे. 3 जून 2027 रोजी जेव्हा शनी मेष राशीत जाईल तेव्हा या ढैयेचा प्रभाव काही काळासाठी कमी होईल. ही ढैया पूर्णपणे 23 फेब्रुवारी 2028 रोजी संपेल. आता आपण या 5ही राशींबद्दल जाणून घेतलं की त्यांची साडेसाती आणि ढैया काय परिणाम देईल. आता बोलूया की या साडेसातीचा आणि शनी ढैयापासून कमी त्रास व्हावा, तसेच त्यांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. ते कोणते आहेत? पहिला उपाय असा की दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घ्या. दुसरा उपाय, दररोज किंवा शनिवारी हनुमान चालीसा, सुंदरकांड, बजरंग बाण वाचा. तिसरा उपाय, शनिवारी शनी मंत्रांचा जप करा 108 वेळा किंवा शनी चालीसा वाचा. चौथा उपाय, शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पाचवा उपाय, शनिवारी काळे उडीद, काळे तीळ, मोहरीचं तेल, काळी छत्री गरजूंना दान करावी. सहावा उपाय, काळ्या कुत्राला मोहरीचे तेल लावलेली चपाती, भाकरी किंवा बिस्किटं खायला द्यावी. त्याचबरोबर शनीसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनी हा कर्माचा देवता आहे. त्यामुळे या काळात कामात प्रामाणिक राहा. आळस करू नका. शक्य असल्यास मांसाहार आणि अल्कोहोलपासून दूर राहावे. यामुळे शनीचे अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होते. वडीलधाऱ्यांचा आणि घरातील वृद्ध व्यक्तींची तसेच गरजूंची सेवा करा. अपंगांची सेवा करा. यामुळे शनी लवकर प्रसन्न होतात. मित्रांनो, आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.